ऊस खाल्ला का ग पिल्लू तू? इकडे बघ की, ऊस खाल्ला का नाही खाल्ला? कुठे ऊस? होय ग, हे सगळा ऊसच आहे. हित आहे वय तुझ्या हातात जेवढा बसतोय तेवढाच दिलाय तुझ्याकडे बारकुसा. गेला का वर? चला दिवस हितच आहे अजून. चला तुझ्या प्रेमाची कहाणी काय म्हणतेस माझी राणी, डोळ्यात घालचे ना माझ्या पिपाने. करून आणलं हिला लगीनाला ऊस तोडीला. ऊस तोडीचाच आता व्हिडिओ बनवला. रील्स आणला. घोडा 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 कशी पडली पिवड्या तू? कशी पडली काकूबाई? आमची काकूबाई छोटीशी काकूबाई आहे का नाही? चला कुठं जातोय बघा ऊस. चला ह्याला असं धर पिवड्या, लोमका ह्याला लोमका सोडू नको. घरी आलो बघा आणि इकडे दाजी येऊन बसल्या इकडे पहिला रील्स बनवल्यावरती. आणि इकडे तात्या पूजा पण आली. अयो पिवड्या ऊसाला लोंबकळतच आली वय तू. होय ग. चला तर आता घरी जाऊन आंघोळ करायची. ही डिक्की उघड. डिक्की मध्ये आपण एक ज्वारीचं ठिकं टाकू. आई म्हणली ज्वारी नाही खायला ताय. पुन्हा शनिवारी परत नाही. ही काढा आणि एका साईडला टाका. हा का? ती परत वरती नाहीत बसत का? बघा मग इकडे बघा. तुम्ही सगळेजण म्हणत होतात भैयाला बघायला गेली नाही, भैयाला बघायला गेली नाही म्हणून. तर भैयाच मला म्हणत होता मम्मी हे काय करते तू येऊन, पाय मुरगळलाय फक्त थोडासा ही झालाय नाही का, इतकं येऊ नको. आणि इथं पण तशी रानातली कामं चालूच होती ना. मोठ्याला हात लावतोय तरी ती जाय नाही मोठ्या तुझ्यापासून जाय नाही. तर इथं पण रानातली कामं चालू होती. आपला कांदा पेरलेला, गहू पेरलेला, त्याला भिजवायचं होतं, सारं वाढायचं होतं, सगळंही करायचं होतं बघा. इकडं अक्षयने ऊस तोडून आणला न्यायला. इकडं तुमचं दाजी बसले तर. आणि भैयाचा पाय आता बरा आहे, बऱ्यापैकी बरा आहे. म्हणजे फक्त थोडीशी सूज राहिली आहे. त्याला म्हणलं अजून दवाखान्यात जा म्हणलं. आणि नाही पण किती राहू दे. तर भैयान हेच इकडे येणार होते ना, त्याच्यामुळे मी पण काही गेली नव्हती. आणि रानातली कामं पण चालू होती. म्हणलं मीच येणार आहे मम्मी, तू कशाला येईन जा करते असं मोकळ्या टायमात. काही एक ठीक आहे, आपण आता रानातली कामं चालू आहेत ना, त्याच्यामुळं नको येऊ म्हणला होता. काय म्हणत होता? किती वेळा मी म्हणलं होतं काय करायचंय म्हणला नको येऊ. असं काय कामं नसल्यावरती येई ना का ठीक आहे, पण कामं चालू आहेत ना रानातली. ही कामं आपली गहू, ज्वारी, रानात लसूण. ही बघितला लसूण कसं काय उगवत जांभळी. त्या जांभळीचा आळस म्हणलं ना, एकाने दिली की मनानेच दुसऱ्याला काय ती काय माहिती. हा कोण जरा काय देण्यात आलं गाण्याचा क्लेम वर काढला गाणं का आपलं? गाणे सुटतात. नाही ते दुसरा ऑप्शन निवडायचा होता. नाही झालं दोन्ही चॅनलचे काढले क्लेम. तेवढे आता ठेवलंय. पिवड्या बसली आतमध्ये. ते बंद कर की परत घे थोडं. तर चला असू द्या काय नाही. भैयाचा पाय इथं बघा. ही असा आहे थोडासा, मी तुम्हाला दाखवते. आणि करते ही बघा सूज आहे थोडीशी. इकडून हो काळ निळ झालं. काय करतोय तू? थोडीशी सूज आहे. त्याला बसायला मला सगळीच बसली बघा इकडं. क्लेम निघला ते जरा थोडस बरं वाटलं. ते गाणं आज येईल. हे कॉपीराइट येईल त्याला. चला का चला आता पिवड्या, पांडू तात्या, पूजा, भैया सगळी चाललेत बघा. आणि इकडं दाजींनी डोक्याला काल मेहंदी लावून आले तर नाही, डाय करून आले तर दाढी कटिंग केली त्यावेळेस. भारी दिसताय तर दमाने जावा. परवा दिवशी या महागारी मग. हा दाजाला राहू दे की इथंच. टोपी मध्ये दाजाला घे की. दाजाला नाही यायचं, दाजा थांबणार इथं. राहू दे ना माझ्यापाशी. राहू दे का? नाही माझ्यापाशी राहू दे. माझं पिल्लू आहे ना. कोण आहे या? माझं पिल्लू आहे ना. होय ग.
अक्षय कसा बघतोय. बस बस नव्हती जागा केली तुला बसायला. बस बस. दवाखान्यात या जाऊ ना. काय चला जाऊ गेल्यावरती फोन करा. बाय बाय. का मेवना बहीण आणि मेवना. आता पांडू तात्या भैया पूजा सगळी गेली बारामतीला बघा. थांबा म्हणलं काय आता कृष्णा पण नव्हता संग. भैयाचं कॉलेज होतं पण भैयाला पाय दुखतोय त्याच्यामुळे भैया काय कॉलेजला जाणार नव्हता. थांब म्हणलं त्याला पण नाही म्हणला ताई इथं ना काय होतं नेटवर्क येत नाही बघ त्याच्यामुळं व्हिडिओ अपलोड होत नाही. जातो घरी पटपट व्हिडिओ ही अपलोड करतो आणि गाणं पण जे आले ते पण अपलोड करून म्हणजे नाही का सोडायचे आणि हे पण करायचं आहे म्हणला. शूट पण करायचं आहे. कसलं शूट करायला काल गेलते ना त्याचं शूटिंग पण करायचं आहे म्हणला. जातो म्हणून सकाळ सकाळ गेली बघा. तर जाऊन आता आंघोळ्या नाश्ता पाणी हे करते ना. मला अडचण आहे त्याच्यामुळं मी काही केलं नाही. तुम्ही माणसांना नाही का सकाळ सकाळ पोहे बिहे तरी करून खायला घालून लावायचं असतं की तसं नाही केलं. रात्री पूजा आल्यावरती पूजाने सगळा स्वयंपाक केला आणि जेवायला आम्हाला पण घातलं आणि त्यांनी पण खाल्लं आणि सकाळ सकाळ गेलेत बघा. तर आत्ताचा इथून पुढचा स्वयंपाक आहे तुमच्या दाजींकडे. इकडं दाजी आलेत बघा नाही का. आणि इकडं ना हे आपला कांदा फिरलेला कांदा काय अजून उगवला नाही. हा मी त्याच्यावरती ना ते औषध बघितलंय ना यूट्यूबला सर्च करून. हा गुगलला ते सांगते तुम्हाला ते आणून मारायचं. हा यूट्यूब फॅमिलीला पण विचारू या असं झालंय बघा पानांना. हा त्याच्यामुळं काय उपाय असला तर सांगा. हा नाही त्याला ते औषध मारावंच लागेल नाहीतर ती हा हा तेवढंच फांदीला झालंय बाकीच्यांना नाही झालेलं. हा काय उपाय असेल त्याच्यावरती तर सांगा. आणि इकडं आहे ना बघा मस्त असं दिवस अजून येतच आहे. आणि इकडं ही लसूण उगवलेला आपला बघा. ही मी लसूण लावलेला मस्त असा उगवलाय लय भारी उगवलाय. बैठलं का दाट पातळ अजून उगवतोय राहिलेला असा उगवलाय. ही 2-3 वाफड लसूण लावलेत बघा मी. तर मस्त असं याच्यातच काय टाकलं यावं मेथी आणि कोथिंबीर टाकली आहे ती पण उगवायला लागली. हे बघा मेथी दिसते ही छोटी छोटी आहे ना ती मेथी आहे. आणि कोथिंबीर काय लगेच उगवत नसते ना त्याच्यामुळे कोथिंबीर अजून काही उगवली नाही. तर लसूण उगवलाय मस्त असं. आणि ही आपल्या आंब्याच्या झाडाला काय चांगलं फुटायला लागले यायला लागले काय नाही काय होतच आहे. कशामुळं काय माहिती काय होतंय त्याला. हा नारळाच्याला नाही काय आता टेन्शन. नारळाची नाही काय काळजी. नारळाची लागलेत चांगली. मगाशी तिकडे गेलतो आम्ही रील्स बनवायला. ही पानं बघा अशी झाली ती कस काय असं झालंय काय माहिती. हा न्या बघा असं झालंय. काय याच्यावरती उपाय असेल तर सांगा. खालच्या पानांना नाही. हे पानं बघा कशी क्लिअर आहे. हे बघितलं का ह्यांनाच का असं झालंय काय माहिती. चला असू द्या. चला ठेवा चहा मस्त असा. काय बनवता जेवण बनव ना काहीतरी काहीतरी बनव. ती रामफळ पिकलंय का रे. पूजा जेवण ही बनवून गेली असती पण त्यांना मग उशीर झाला असता ना त्याच्यामुळे म्हणलं राहू दे काय दोघंच इथं दोघांसाठी थोडंसं पोहे बनवलं भात बनवला तरी होतं या. मसाले भात बनवायचा नाहीतर पोहे बनवायचं. काय रामफळाचं काय म्हणलात कोणतंच नाही पिकलेलं ती मोठी व्हायला. नाही लाल दिसतोय नाही पिकलं नाही दिसतंय आपण पिकलं नाही. काढा म्हणलं होतं मोठी झाली मोकार घरापाशी. काय इथं एक जांभळ आहे इथं एक आहे तिकडं खाली ती एक या जांभळींना काय करायचं. मोकार जांभळं पडून जाते धड विकायला नेत नाही तर ना काय नाही तर तुम्ही कांदा न्यायचं राहिले की थोडा. पूजाला रात्रीच म्हणलं होतं गाडीत कांदा टाक. कांदा बसला असतं की गाडीत. ह्याला नको हात लावायला नसतं याला हात लावायचा. हा ठेवलेत की त्याचं बी ठेवलेत ना मी. बियाचं कसं निघते तर पण नाहीतच ना. नाही मी नाही घेत त्याला सांगते व. चला असू द्या काय नाही. होय एवढूशाला हे बघा याला पण हे झालेलं पण त्याला पाणी मारून मारून ह्याची जाळी आळी घालवली आहे थोडी अजून.
वांग भारी आलं, ह्याला उपटून तिकडे लावते ना. ते 2-4 तिथं त्यात हायत पण रोप आणायची, ते हायत म्हणून त्याच्यावरतीच नाही भागवायचं. इकडं वांग मिरची लावायची या. चला असं द्या, काय नाही, व्हिडिओला करते इथं चेंड. बाय बाय आ बाय 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 म्हणता. बरं बाय बाय.